शेवटचे 13 मिनिट बाकी आहेत. सभा आपली 1 वाजता बरोबर संपणार आहे. सूरज, तुझं म्हणणं देखील मला माहित आहे, मी सांगतो बरोबर की आज व्यासपीठावरील सर्व सन्माननीय लोकप्रिय संसदरत्न खासदार ज्यांचे आपल्याला विचार ऐकायचेत त्यांच्याकरता फक्त 10 मिनिट तरी मला ठेवायला पाहिजेत. आणि मला किती जरी सविस्तर बोलायचं असेल तर आता मी सर्वांची माफी मागतो. माझ्याकडे फक्त 3 मिनिटांचा वेळ मित्रांनो बाकी आहे. आणि 3 मिनिटांमध्ये मला जे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत याचा समाचार आज या ठिकाणी संपूर्णपणे घेता येत नाही. आज मी एकच सांगतो, आज रमा एकादशी आणि वारकऱ्यांना जो मूलमंत्र देण्यात आलेला आहे, रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे, जे या निवडणुकीच्या निमित्ताने सांगितलं जात आहे की धन्यवाद आज सांगितलं जात आहे की आतापर्यंत 7 वेळा आम्हाला तुम्ही विक्रमी मताधिक्याने सातत्याने निवडून देत आहात. आणि आता डॉक्टर साहेब ही म्हटले आता 8वी निवडणूक आहे. पवार साहेब ज्यावेळी मंचरला लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आले होते त्या विराट सभेमध्ये मी एवढं सांगितलं होतं की दुर्योधनाच्या बरोबर नारायणी सेना होती आणि आपल्या बरोबर आदरणीय पवार साहेब हे श्रीकृष्णासारखे आहे आणि श्रीकृष्णाचा अवतार हा 8वा आहे. आणि याच्यामधून काय आठवायचं त्यांनी आठवाव. पवार साहेब आपल्या सोबत आहेत. बोगद्या संदर्भात आता अधिक न बोलता एवढं सांगतो, काल पत्रकार परिषद झाली, आज आपली सभा होणार आहे. 65 बांधाऱ्यावर बोलले. आमचं एकच म्हणणं आहे, जर बोगदा रद्द झाला असेल शासन निर्णय आजच्या आज त्या ठिकाणी मीडिया समोर त्या ठिकाणी आला पाहिजे, लोकांच्या हातात आलं पाहिजे. 65 कोप बंधाऱ्यांच्या संदर्भातली ऑर्डर शासन निर्णय आम्हाला त्या ठिकाणी दाखवला गेला पाहिजे. ज्यासाठी तुम्ही गेला होता तिकडे बोगद्यासाठी सांगताय, आमचं एकच म्हणणं त्यांना आहे, व्यक्तिगत टीका अजिबात करणार नाही. जर पाण्याचा प्रश्न आदिवासी भागाचा सोडवायचा होता, उपसा सिंचन, कलमोडीचं पाणी आणायचं होतं, थिटेवाडी भरायचं होतं, त्याचबरोबर माळसा कान तुम्हाला करायची होती, बोगदा बंद करायचा होता. खूप काही केलंय आणि खूप काही जर करायचं होतं तर आमचा एकच सवाल आहे, तुम्ही पाटबंधारे खातं का नाही घेतलं पाण्याकरता? सहकार का निवडलं? आणि सहकार जर काय निवडलं असेल तर केवळ आणि केवळ सहकारी संस्थांमधली जी गडबड आहे. ज्यावेळी एबीपी माझाने एक न्यूज लावली होती की एका उद्योजकाच्या कंपनीवरती धाडी पडल्या आणि तीच धाड इथं समोर असणाऱ्या शरद सहकारी बँकेवरती पडले आणि जे काय तिथं गोळा कागदपत्र झालं त्याच्यानंतर सगळ्यांचे धाबे दणाणले आणि 70,000 कोटीचा मोदी साहेबांनी घोटाळा डिक्लेअर केला आणि लगेच इकडून तिकडच्या बाजूला त्या ठिकाणी पवार साहेबांची साथ सोडण्यात आली. सविस्तर मित्रांनो त्या ठिकाणी बोलाल. मला एवढंच या निमित्ताने सांगायचे आपणा सर्वांच्या समोर की आंब्यावाले असतील आणि तुपावाले असतील, मुंबई मार्केटचे काढणारे आणि शरद बँकेतला 21 वर्षाचा तुमचा घोटाळा जो काय तो पण बाहेर काढणारे आणि वेस्टर्न हिलला पवार साहेबांनी ज्यावेळी सबसिडी दिली, शेतकऱ्याकरता तुम्ही कंपनी चालू केली म्हणतात, ती वेस्टर्न हिल कंपनी थोरांदळ्याची कुणी विकली, कुणी घेतली? शरद बँकेमध्ये त्याच्यामध्ये किती पैसा तिकडे शरद बँकेचा तोट्यामध्ये गेला? 90 कोटीचं. संशयित बुडीतदार कोण कोण आहेत त्याची यादी मागतो, यादी मिळत नाहीत. आम्ही 5 वेळा बोललो म्हणून कुठंतरी तुम्हाला या वर्षीचा डिव्हिडंड गेल्या वर्षीचा फक्त 2.25% आहेत, मागचा 3 वर्षाचा नाही. या वर्षीचा 10% दिला, केवळ आम्ही लढतोय म्हणून. परंतु एक ध्यानात ठेवा, जर माऊली डोंबेचा तुम्ही ऊस तोडत नसाल, तो म्हणतोय 42 गावातील लोकांना सभासद कधी करणार? माऊली 42 गावातील तमाम माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की तुम्ही सभासदत्वाची काळजी करू नका. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि तुम्हाला सभासदत्व दिल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द या ठिकाणी आहे. प्रभाकर भांगरवरती हल्ला होतो, दुधाकरता त्या ठिकाणी लढतो. देवदत्त निकम काय मागत होता? मग देवदत्त निकमला जर तुम्ही त्या ठिकाणी स्टेजवरून खाली लोटण्याकरता तुपावाला जर बाह्या त्या ठिकाणी सावरत असेल,
वाल्ल्या जर तिथं मला ढकलीत असेल तर याचा बंदोबस्त येत्या 20 तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी करायचंय बांधवांनो. वेळ माझी होत आलेली आहे. मला युवकांकरता अनेक काही करायचंय, आदिवासी भागाकरता खूप काही त्या ठिकाणी करायचंय. आदिवासी भागातील आणि या तालुक्यातील मला एवढं सांगायचंय की आज देखील 39 गावांना टँकरने पाणी पुरवठा चालू आहे. या वर्षी उन्हाळ्यामध्ये चालू होता. मला या मतदारसंघामध्ये एकाही बाईच्या डोक्यावरती हंडा या वर्षी उन्हाळ्यात दिसणार नाही, याचा मला शब्द त्या ठिकाणी आहेत. जसा घरोघर गॅसचा सिलेंडर दिला जातो, उद्या तुमची सेवा करण्याची संधी द्या. मी एवढं सांगतो, आमदाराच्या दारात तुम्हाला जावं लागणार आहे. आमदार हा तुमच्या दारात त्या ठिकाणी आलेला असेल. प्रत्येक कुटुंबाच्या घरामध्ये जिथं टँकर आहे तिथं पाण्याचा जार त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करू. मला मनापासून शिवसैनिकांचे आभार मानायचे आहेत की 34 वर्ष कदाचित त्यांच्या सोबत असल्यामुळं त्यांच्यासाठी मी लढत होतो आणि मला सगळं काही माझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून तोफा त्या ठिकाणी सोडल्या जात होत्या. माझ्याकडून तुमचा अवमान झाला असेल, माझ्याकडून तुमच्यावर कोणावर अन्याय झाला असेल तर मी जाहीर सर्व शिवसैनिकांची नागरिकांची मी माफी मागतो. परंतु येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी मला त्या ठिकाणी साथ द्यावी. मला रमेश भाऊ येवलेंचा देखील मनापासून आभार मानायचे आहेत की आदरणीय खासदार साहेबांची त्यांचं बोलणं झालं. खासदार साहेबांनी त्यांना सांगितलं, आदरणीय सुप्रियाताईंना देखील त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की तुमचा आम्ही योग्य ते सन्मान त्या ठिकाणी राखू, तुम्ही त्या ठिकाणी मदत करा. त्यांनी देखील उमेदवारी अर्ज न भरण्याचं वचन दिलं. त्यांचा देखील मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि अधिक वेळ न घेता मी वैयक्तिक टीकेला त्या ठिकाणी महत्व देत नाही. खूप काही त्या ठिकाणी टीका टिप्पणी नजीकच्या काळात तुम्हाला दिसणार आहेत. महिलांकडून त्या ठिकाणी आरोप करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याच्या शिडी देखील आणि व्हिडिओ देखील माझ्याकडे त्या ठिकाणी अनेकांना मी वाचून दाखवलेले आहेत. परंतु एकच मी आपल्याला सांगतो, तुम्ही फक्त विश्वास ठेवा. 34 वर्ष विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. आदरणीय पवार साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता शेतकऱ्याचा आवाज उठवण्याकरता 18 तास तुमची सेवा करेल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. यानंतर